नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आरटीचे फॉर्म सुटलेले फॉर्म भरण्याची लास्ट डेट 10 मार्च पर्यंत दिलेली आहे. पण यामध्ये एक नवीन नियम त्यांनी लागू करण्यात आलेला आहे जो की मागच्या वर्षापर्यंत नव्हता. 1 किलोमीटर अंतराची अट. मागच्या वर्षी जी अट होती ती 3 आणि 5 किलोमीटर पर्यंत होती, मात्र ह्या वर्षी फक्त 1च किलोमीटर दिली. पण ही अट टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही फॉर्म भरायला जातात, फॉर्म भरताना तुम्ही जेव्हा तुमचं लोकेशन शो करतात तेव्हा त्या लोकेशन पासून 1 किलोमीटरच्या आत असणाऱ्या शाळा तुम्हाला दिसतात, अन्यथा शाळा दिसत नाही. जर तुमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर शाळा नसेल तर तुम्हाला आरटी मधून ऍडमिशन पण घेता येत नाही. सो यावरती ह्या वर्षी जो बदल झालाय यावरती सगळ्या पालक युनियन मधून मोठ्या प्रमाणामध्ये इथे बोललं जात आहे आणि याच्यावरती ऍक्शन घेतला जातोय, आंदोलन केलं जात आहे आणि यावरती सुप्रीम कोर्टात जाणार असं सुद्धा काही अंशी ऐकायला मिळते. सो बघूया आपण यावरती प्रत्येक मीडियामध्ये काय म्हणणं आहे. फॉर्म सुटले 1 किलोमीटरच्या नियमाला विरोध का होतोय, पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की फॉर्म भरण्यासंदर्भात सगळी माहिती, डॉक्युमेंट बद्दल सगळी माहिती मी ह्या बॅच मध्ये विद्यार्थ्यांना आणि पालकांना देत असतो. यावरती माझे लेक्चर पण असतात, लाईव्ह प्लस रेकॉर्ड असतात. लाईव्ह तुम्ही बघू शकता, डाऊट विचारू शकता. फक्त एकूण 50 रुपयाची बॅच लगेच जॉईन करू शकतात. आणि इग्नाइट पाठशालाच्या या चॅनलवरती असंख्य आपण शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनपर बॅचेस घेत असतो, जसं की नवोदय स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, नॅशनल टॅलेंट सर्च, NTS, MTS, सैनिक स्कूल असेल, होमी बाबा मंथन, NMM सारख्या एक्झाम असेल. जर शालेय जीवनात ह्या विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम द्यायच्या असेल तर नक्कीच इग्नाइटच्या या यूट्यूबवरती आणि बॅच घेण्यासाठी तुम्हाला ॲपवरती हे सगळं अवेलेबल आहे. आपण हे ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाऊ. तुम्हाला बघा, ही बातमी आहे सकाळने दिलेली. बघा, सकाळ न्यूजपेपरची बातमी आहे. आरटी ॲडमिशन 1 किलोमीटर अंतराच्या अटीमुळे आरटी प्रवेश ठरणार मृगजळ, हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न धोक्यात. गरजू आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी देण्यासाठी राबवली जाणारी आरटी योजना यंदा नवीन अंतर अटीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 3 व 5 किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. सो सकाळ न्यूजपेपरने अजून माहिती अशी पण दिलेली आहे की यामध्ये तुम्हाला हवाई अंतर जे आहे ते 1 किलोमीटर हवं. पूर्वी काय होतं, 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असे 3 टप्पे होते पूर्वी. मात्र आता हे 2 टप्पे तुमचे कॅन्सल केले. 5 किलोमीटरचा आणि 3 किलोमीटरचा टप्पा कॅन्सल केला. फक्त 1 किलोमीटरचा टप्पा त्यांनी गृहीत धरलाय. पूर्वी घेत असताना प्राधान्याने 1 किलोमीटर असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जात होतं. ते विद्यार्थ्यानंतर जर विद्यार्थी नसतीलच अवेलेबल तर 3 किलोमीटर पर्यंत विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जायचं. ते पण नसतील अवेलेबल तर 5 किलोमीटर पर्यंत प्राधान्य दिलं जायचं. मात्र ह्या वर्षी दोघे डायरेक्ट कॅन्सल केलं. फक्त 1 किलोमीटरची अट ठेवलेली आहे. ही मोठी काय म्हणूया आपण मोठी घोषणा, नियम लावलेला आहे आणि त्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना इथे आरटी मध्ये प्रवेश मिळण्याचे चान्सेस कमी झालेले आहे. यंदा यात मोठा बदल करण्यात आलेला आहे. 3-5 मध्ये बंद करून फक्त 1 किलोमीटरचं अंतर त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. आता मुळात अंतराचा बदलला नियमच गैरलागू आहे. खरं म्हणजे शाळेपासून 1 किलोमीटर अंतरात असे किती विद्यार्थी असणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी तर आरटी प्रवेशापासून वंचित राहणार आहेतच. आता लक्षात घ्या, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना साधारणतः हे जे स्कूल आहेत, चांगल्या स्कूल आहेत, चांगले म्हणा, किंवा ज्या स्कूलला पालकांना वाटतंय मुलांना टाकायचं आहे ते ग्रामीण भागात तर नाही, ते शहरी भागात आहे किंवा शहर तहसील लेवलला आहे. सो ग्रामीण भागातून त्या ठिकाणचं अंतर 1 किलोमीटर असू शकत नाही. सो ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इथे आरटी मध्ये ऍडमिशन मिळणारच नाही. याचा अर्थ त्यांना शहरी भागातल्याच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि शहरी भागात खरं जर बघितलं तर त्या ठिकाणी इकॉनॉमिकली काय म्हणूया आपण डेव्हलप झाले फॅमिलीज आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खरं म्हणजे जास्तीची गरज आहे. नो डाऊट तिथे पण त्यांना द्यावाच. बरेचसे ग्रामीण भागातले पालक काय करतात, शहरी भागात जाऊन राहण्याची व्यवस्था करून सगळं करून ते आरटी मध्ये पण ऍडमिशन घेतील. पण मेजर रिक्वायरमेंट जी आहे ती ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तोच डावलला जातो हे यातनं दिसतं आपल्याला. बघा, शहरातील विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळणे मुश्किल होणार आहे, कारण शहरामध्ये पण असं होणारच आहे. शहरामध्ये पण शाळेच्या जवळ 1 किलोमीटर असणं शक्यच होत नाहीये, बऱ्याच अंतरावर असतात, बरोबर की नाही. सो हे खूप अवघड होणार आहे. मोठ्या शहरात तर परिस्थिती आणखी बिकट असणार आहे. त्यामुळे आरटी प्रवेश विद्यार्थ्यांसाठी मृगजळ ठरणार आहे. निश्चित आर्थिक भार कमी करण्यासाठी खरं म्हणजे शासनाने हे पाऊल उचलले काय असं दिसतंय. म्हणजे शासनाला नकोच आरटीचे विद्यार्थी, फक्त आरटी राबवायचा आहे, मात्र विद्यार्थी कमीत कमी आले पाहिजे असं आरटीचं म्हणणं आहे का, असं शासनाचं म्हणणं आहे का, असं शिक्षण विभागाचं म्हणणं आहे. हे सगळं समोर येते आता. त्यामध्ये बघा, सकाळ न्यूजपेपरने अजून सांगितलंय, स्वयंअर्थ साहित्य शाळा व विना अनुदानित शाळा आरटी अंतर्गत 25% विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातात. या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारले जात नाही.
आणि ही रक्कम संबंधित शाळांना शासनाकडून दिली जाते, त्याचा भार कमी करण्यासाठीच शिक्षण विभागाने अंतराची अट बदलली असते सांगितले जाते. शासनाच्या तिजोरीतील खडखडाला लाडकी बहीण कारणीभूत ठरली आहे. त्याचा परिणाम सर्वच योजनावर होताना दिसत आहे. सो लाडक्या बहिणीसाठी त्यांनी लाडक्या बहिणीच्या मुलांना आरडी मध्ये ऍडमिशन द्यायचं नाही का ठरवलंय, असेच ते म्हणजे इकडून द्यायचं आणि तिकडून काढायचं असं झालेलं आहे. सो यावरती प्रत्येक स्तरामधून इथं विरोध होत आहे. यामध्ये बघा अजून बातमी दिली, पुढारी न्यूजपेपरने पण बातमी दिलेली आहे. कधी 23 फेब्रुवारीची बातमी आहे बघा. आरटी ऍडमिशन रूल चेंज महाराष्ट्र, आरटी प्रवेश नियमामध्ये बदल, आम आदमी पार्टीचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा. आता सुप्रीम कोर्टात जाण्यासंदर्भात सुद्धा इथे आम आदमी पार्टीने सांगितलेलं की आम्ही या नियमाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाऊ. आरटीचा नियम असं सांगत नाही तुम्ही अंतराचे बंधन घालू शकत नाही, तसं बंधन घातलं तर तुम्हाला विद्यार्थीच अवेलेबल होणार नाही किंवा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणारच नाही. आणि आरटीचा मूळ हेतू जो आहे ना, हा हेतूपासूनच हे काय होत आहे, भटकंती होते, दूध भरकटलं जात आहे. सो यावर सुप्रीम कोर्टात असं पण सांगितलं जात आहे. लोकसत्ता न्यूजपेपरने पण बातमी दिली आहे, आरटी ऍडमिशन शुल्क प्रतिपूर्तीतून सुटकेसाठी 1 किलोमीटर अंतराचा नियम, आरटीतील बदलावर शिक्षण सामायिक क्षेत्रांचे म्हणणे काय, तर यावर सुद्धा आर्टिकल त्यांनी दिलेलं आहे. सो सामायिक क्षेत्रातनं, शैक्षणिक क्षेत्रातनं आणि पालकांच्या संघटनेमधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर आहे आणि कदाचित यावरती लवकरच ऍक्शन घेतली जाऊ शकते, लवकरच कोर्टामध्ये एखादी केस पण उभी राहू शकते आणि यावरती शिक्षण विभागाला कदाचित बदल करावा लागणार असं दिसतंय. सो ह्या सगळ्यांचा हेतू एकच आहे की जास्तीत जास्त मुलं येऊ नये आणि मग आर्थिक भार सरकारवरती त्या डिपार्टमेंटवर पडू नये. तो पण मूळ हेतू जो आहे आरटीचा तो मात्र त्यापासून हे सगळे भरकटलं जातं हे पण समोर येत आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच तुमच्या पालकांच्या ग्रुपमध्ये, तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. कारण सगळ्या स्तरातून जर सगळ्यांनीच याचा विरोध केला तर नक्कीच शासन, प्रशासन, सरकार आणि शिक्षण विभाग यावरती विचार करून हा नियम बदलू शकतो. आम्ही जर याला विरोध नाही केला तर भविष्यात अशीच मनमानी कारभार होऊ शकतात. भविष्यात याच प्रकारच्या अजूनही भरपूर साऱ्या अशा सुविधा ज्या ग्रामीण भागातल्या पालकांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, ह्या डावलल्या जाऊ शकतात. सो विरोध हा मस्ट आहे, करावाच लागेल, केलाच पाहिजे. कोणत्याही प्रकारातनं तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवा, तुम्ही तुमच्या सोशल मीडियातनं बोला, पण व्यक्त व्हा, नाहीतर मग हे भविष्यामध्ये अडचणीचं ठरू शकतो. याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तुम्ही आमच्या टीमलाही कॉल करू शकता. अदरवाईज इग्नाइट पाठशाळावरती असणारे बॅचेस पण तुम्ही परचेस करू शकता. सो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडता लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि अपडेट घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.